सर्वांना नमस्कार मित्रहो. ब्रेकफास्ट किंवा ज्याला आपण न्याहारी म्हणतो किंवा सकाळचा हा जो नाश्ता आहे हा पौष्टिक स्वरूपाचा दररोज नियमितपणाने घेतला पाहिजे असं आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो. याचं महत्त्व काय असतं, हा का घेतला पाहिजे, याच्यामध्ये काय खाल्लं पाहिजे, काय खायचं टाळलं पाहिजे, तसंच किती प्रमाणात खाल्लं पाहिजे, तसंच जर हे आपण नियमितपणाने घेतला तर त्याचे फायदे शरीराला कोणते कोणते होतात, आरोग्यासाठी ते कशा प्रकारे चांगलं असतं, आणि जर नियमितपणानं नाश्ता नाही केला किंवा नाश्ता सतत चुकवत गेलं तर त्याचे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात, कोणते तोटे शरीराला आणि आरोग्याला सहन करावे लागतात, हे आज आपण पाहूया. कारण ब्रेकफास्ट म्हणजे आपण ज्याला सकाळचं जेवणच म्हणतो, छोटंसं जेवण म्हणा. खरं तर ते चांगल्या प्रकारानंच घेतलं पाहिजे, छोटं कमी म्हणून नाही घेतलं पाहिजे. कारण काय म्हणतात पहा की नाश्ता हा राजपुत्रासारखा राजासारखा करावा. दुपारचं जेवण हे बऱ्यापैकी जे सधन मंडळी असते प्रजेमध्ये त्याच्यासारखं करावं, आणि संध्याकाळचं मात्र भिकाऱ्यासारखं जेवण करावं. हे जे सांगतात म्हणजे काय होतं की तुमची प्रकृती चांगली राहायला मदत होते. नाश्ता हा कधी केला पाहिजे तर सकाळी उठल्यानंतर शक्यतो लवकरात लवकर म्हणजे 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत नाश्ता केला पाहिजे. आता बरेच जण काय म्हणतात आम्हाला भूकच लागत नाही, तर त्यासाठी काय केलं पाहिजे की लवकर उठायचं, सकाळी थोडंसं कोमट पाणी प्यायचं, फिरायला जायचं, त्या पाण्यामध्ये थोडंसं लिंबू टाकायचं, पिळायचं, आणि फिरून आल्यानंतर पुन्हा थोडंसं अर्धा ग्लास पाणी प्यायचं, आणि तुम्ही आंघोळ वगैरे करून फ्रेश झालात पहा तुम्हाला आपोआप भूक लागते. आणि जरी लागत नसेल त्यावेळेला तरी तुम्ही सलाड्सपासून सुरुवात करा, कच्चं खायला सुरुवात करा, तुम्हाला आपोआप भूक लागते. म्हणजे हा भूक लागणं हा त्याच्यावरचा कारण नाही नाश्ता टाळण्याचं. तसंच आता हा नाश्ता का केला पाहिजे आपण पाहूया. याच्यामध्ये काय होतं, दिवसभरातला हा एकदम महत्त्वाचा आहार आहे. रात्रीच्या उपवासानंतर रात्रभर कसं असतं, आपलं पोट एकदम रिकामं असतं, 8, 10, 12 तास जवळजवळ उपाशी राहिलेलं असतं, त्यामुळं ऊर्जेचा स्तर हा खूप कमी झालेला असतो. तर सकाळी नाश्ता केल्यानंतर ही ऊर्जा मिळते, आणि ही ऊर्जा मिळाल्यामुळं काय होतं की ग्लुकोजची जी पातळी असते जी शरीरातली खूप कमी झालेली असते ती पातळी चांगल्या प्रकारे वर येते, आणि त्यामुळं त्या व्यक्तीला ताजं तवानं टवटवीत फ्रेश वाटायला लागतं, थकवा आळस निघून जातो. तसंच डायजेशन चयापचय जी क्रिया म्हणतो आपण ही चांगल्या प्रकारे चालते, त्यामुळं मेटाबॉलिझम चांगलं चालतं, आणि मेटाबॉलिझम चांगलं चालल्यामुळं काय होतं, कॅलरीज वापरायला शरीराला चांगल्या प्रकारे मदत होते, आणि वजन नियंत्रण राहायला पण त्यामुळं मदत होते. तसंच मेंदूला जेव्हा ही ऊर्जा मिळते तेव्हा एकाग्रता वाढते, कॉन्सन्ट्रेशन फोकस वाढतं, आणि हे इंधन मेंदूला मिळाल्यामुळं चांगलं कार्य चालतं, आणि दिवसभर माणसाला एकदम ताजेतवानं फ्रेश उत्साही वाटायला लागतं. म्हणून नाश्ता केला पाहिजे. आता याच्यात काय खाल्लं पाहिजे, दुसरा प्रश्न आपला, काय खाल्लं पाहिजे, तर हा नाश्ता पौष्टिक असला पाहिजे, व्हरायटीचा असला पाहिजे, वेगवेगळ्या प्रकाराचे त्याच्यात पदार्थ थोडे 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 घेऊन तो केलेला पाहिजे. याच्यामध्ये हलका, पचायला थोडासा हलका असावा, शक्यतो जे फायबरयुक्त आहार असतो ज्याचा चोथा होतो असा आहार, आणि ज्या आहारामध्ये प्रथिने किंवा प्रोटीन जास्त आहेत असा आहार जास्तीत जास्त घेतला पाहिजे. आता याच्यामध्ये स्प्राउट्स म्हणजे याला मोड आलेले आपण म्हणतो, कुठलेही मोड आलेले, लांब लांब मोड आल्यावर ते घेतले पाहिजेत. तसंच पोहे, उपमा आहे, इडली आहे, किंवा थालीपीठ असतं आपल्याकडं, अशा प्रकारचे पदार्थ पण घेऊ शकता. तसंच ओट्स आणि दलिया हे प्रोटीनचे खूप चांगले स्रोत आहेत, हे नाश्त्यामध्ये अत्यंत आवश्यक असावेत. तसंच अंडी, ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांनी उकळलेली अंडी मधला पिवळा भाग अजिबात न खाता फक्त वरचा पांढरा भाग खावा, आणि ज्यांचं वजन कमी आहे किंवा बेतान आहे त्यांनी पूर्ण अंडी उकळलेली खाल्ली तरी चालतं, किंवा ऑमलेट करून त्यांनी खाल्लं तरी पण चालतं. तसंच फळे, फळांच्यामध्ये काय आहे की केळी असेल, पपई असेल, सफरचंद असेल, आंबूस गोड असलेली फळं जर तुम्ही खाल्ली तर ती सगळ्यात चांगली. ही फळं काय करतात, ह्याच्यातून फायबर जातं, चोथा जातो, पाणी पण जातं शरीरामध्ये, आणि पचनक्रिया चांगली व्हायला, पोट साफ व्हायला त्याच्यामुळे मदत होत असते. तसंच प्रीबायोटिक जसं आपण म्हटलं हे फळांच्या स्वरूपानं, तसं प्रोबायोटिक म्हणून दही, ताक किंवा पनीर किंवा असे आंबवलेले पदार्थ
असे पदार्थ घेणं पण फायद्याचं असतं. तसंच थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतला तर त्याच्यामध्ये पण चांगले विटॅमिन्स, जीवनसत्व, खनिजं पण जातात आणि याच्यामध्ये पण प्रोटीन असतात. तर असा वेगवेगळ्या थोडं ते एका दिवशी हे सगळेच घटक मिळतील असं नाही, पण कधी हे कधी ते असं करून आणि थोडं प्रमाणामध्ये हे घेतलं तर हे नाश्त्याचं चांगल्या प्रकारची क्वालिटी बनते आणि याला म्हणतात पौष्टिक नाश्ता. आता ह्याच्यात काय टाळलं पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये जास्त साखर घ्यायची नाही, अतिशय गोड काही घ्यायचं नाही, तेलकट तुपकट अतिशय तळलेलं वगैरे असलं काही घ्यायचं नाही. तसंच मैद्याचे पदार्थ पण बिस्किट वगैरे किंवा पांढरा ब्रेड वगैरे हे असलं पण याच्यामध्ये घ्यायचं नाही. तसंच तळलेलं जे पुरी भाजी असते, समोसा असतो, हे शक्यतो टाळलं पाहिजे. तसंच जे जंक फूड्स असतात म्हणजे जे आपण काय म्हणतो साठवलेले, डब्बाबंद पाकिटबंद तयार करून ठेवलेले असे पण अन्नपदार्थ नाही घेतले पाहिजे. तर हे टाळणं पण महत्त्वाचं आहे. आता आपण पाहूया की नाश्ता नियमितपणानं दररोज केल्याचे फायदे कोणते कोणते होतात. पहिला सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा आहे तो म्हणजे वजन नियंत्रित राहायला मदत होते. तुम्ही म्हणाल की आता हे तर जास्त खायचं आहे, आम्ही नाश्ता न करत नसतो, मग हे जास्त झालं ना शरीरामध्ये, तरी पण वजन कसं कमी होणार? कारण काय होतं की सकाळी तुम्ही जर नाश्ता केला तर तुम्हाला दुपारी एवढी जास्त कडाडून भूक लागणार नाही आणि तुम्ही जास्त 4 घास जेवणार नाही दुपारी. काय होत असतं की थोडं आपण काय म्हणतो स्मॉल अँड फ्रिक्वेंट मील्स हे आरोग्यासाठी फायद्याचं असतं. एकाच वेळेला जास्त जेवण हे घातक असतं. कारण काय होतं, एका वेळेला जर आपण जास्त जेवण केलं तर त्याच्यामधल्या ज्या कॅलरीज वापरल्या जातात थोड्याशा आणि बाकीच्या एवढ्या मोठ्या ज्या शिल्लक राहतात त्याचं रूपांतर चरबीमध्ये होतं आणि ही चरबी शरीरामध्ये साठवून पुन्हा वजन वाढतं. पण हेच जर आपण सकाळी थोडं, दुपारी थोडं, संध्याकाळी थोडं असं जर खात राहिलो तर प्रत्येक वेळच्या कॅलरीज ह्या वापरल्या जातात, चरबी शिल्लक राहत नाही आणि वजन वाढत नाही. त्यामुळे वजन स्थिर राहायला पहिला हा मोठा फायदा आहे. तसंच पचनशक्ती सुधारते. कारण काय होतं की आतड्यावर लोड येत नाही, थोडं खाल्ल्यानंतर 3 वेळेला लोड येत नाही म्हणजे अन्न पुढं सरकायला, पचन व्हायला, ते सगळे मधले पाचक जे असतात त्यांचं त्याच्यावर परिणाम व्हायला आणि याच्यामुळं पचनशक्ती चांगली होते, पोट साफ व्हायला किंवा पोटाच्या कुठल्याच तक्रारी त्याच्यामुळं वाढणार नाहीत. तसंच जे शुगर असते किंवा मधुमेह, डायबिटीस जे म्हणतो आपण, हे पण कंट्रोल व्हायला मदत होते. कोलेस्ट्रॉल पण कंट्रोल व्हायला मदत होते. कारण काय झालं की याच्यामध्ये आपण फायबरयुक्त चोथायुक्त आहार घेतलेला आहे. हा चोथा काय करत असतो, शरीरामध्ये गेल्यानंतर वाईट चरबी जी असते ती त्याच्याकडे आकर्षित करतो आणि शुगर नियंत्रण ठेवायला पण मदत करतो आणि कोलेस्ट्रॉलला सुद्धा कमी करण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो. तसंच हे अशा प्रकारचा नाश्ता केल्यामुळं रोगप्रतिकारशक्ती म्हणजे तुमची इम्युनिटी वाढते आणि तुम्हाला लहान सहान बिमाऱ्या होणारच नाहीत. हे म्हणून त्याच्यामध्ये आवश्यक जीवनसत्व जी मिळतात या आहारामधून आपण जे सांगितलं मगाशी अशा प्रकारच्या नाश्त्यामध्ये खाल्लं पाहिजे. तर तसं खाल्ल्यानंतर त्याच्यामधून सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स मिळू शकतात, जीवनसत्व तर मिळतात. त्याच्यासोबतच जे खनिज असतात, क्षार असतात हे पण त्याच्यासोबत मिळतात, अँटीऑक्सिडंट सगळे मिळतात. त्यामुळं काय होतं की फ्री रॅडिकलचा सुद्धा वाईट परिणाम शरीरावर होणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं की नाश्ता न केल्यास कोणते तोटे होतात, नुकसान काय होतं शरीराला. ज्याला नियमित नाश्ता चुकवतात जी मंडळी, त्यांना काय नुकसान होतं तर त्यांची ऊर्जेचा स्तर हा खाली राहतो, कमी राहतो. त्यांना सतत थकवा आल्यासारखा, सुस्ती आल्यासारखी, अशक्तपणा जाणवतो आणि यांचं काय होतं, वजन वाढतं. आपण मगाशी चर्चा केलेली आहे की दुपारी हे जास्त जेवणार, मग त्यांचं वजन वाढायला कारण होतं. तसंच यांचं मेटाबॉलिझम खालच्या लेवलला आलेलं असतं. म्हणजे दर तासाला ज्या कॅलरीज वापरायच्या आहेत, चरबी जी वापरायची आहे ते न वापरता शिल्लक राहत असते. तसंच मेंदूचं जे कार्य असतं, फोकस होणं, ध्यान देणं किंवा कॉन्सन्ट्रेशन होणं, स्मरणशक्ती असणं हे कमी होतं. तसंच त्यांची चिडचिड खूप वाढते कारण मेंदूला तेवढी ऊर्जा मिळतच नाही, इंधन न मिळाल्यामुळं ही चिडचिडपणा वाढतो. तसंच अशा व्यक्तींचा रक्तदाब वाढण्याची शक्यता जास्त असते, हृदयाचे त्रास होण्याची पण शक्यता जास्त असते कारण ह्या सर्वांनाच हा ताण पडलेला आहे. तसंच काय होतं की पोटाचे पण त्रास वाढत असतात कारण पोटामध्ये ॲसिडिटी होणं असेल, गॅसेस होणं असेल, बद्धकोष्ठता असेल, पोट साफ न होणं असेल, पित्ताचा त्रास, हे सगळे त्रास नाश्ता जर नियमित नाही केला तर जास्त प्रमाणात वाढतात. तसंच मधुमेह, साखर अनियंत्रित होऊन, कारण कसं होतं त्याला फ्लक्च्युएशन खूप होतात,
सकाळी नाश्ता नाही केला की ती खूप खालच्या लेवलला जाते, पुन्हा जेवलं की ती खूप वरच्या लेवलला जाते. म्हणजे हे असे खालीवर नियंत्रणात अशी राहणार नाही. म्हणजे डायबिटीसमध्ये टाईप 2 हा जो डायबिटीस आहे, हा जो प्रकार आहे, तो अशा व्यक्तींना जास्त होण्याची आणि त्यांची शुगर वाढण्याची भीती राहते. म्हणून काय केलं पाहिजे की शरीराला इमर्जन्सी मोडमध्ये जास्त न जाऊ देता, कारण अशा वेळेला ते जातं नाश्ता नाही केल्यानंतर. तर जर हे इमर्जन्सी मोडमध्ये चाललं तर ते काय करेल, कॉर्टिसॉल तिथं स्त्राव होतं. हे बेकार हार्मोन आहे आणि हे कॉर्टिसॉल स्त्राव जास्त होऊ लागलं की सगळे प्रॉब्लेम्स वाढत राहतात आणि फॅट बर्न तुमचं कमी कमी होतं, BMR तुमचा कमी कमी होतो. म्हणजे हे जे नुकसान आहे, हे जे तोटे आहेत आरोग्यावर होणारे, याची तुलना आपण थोडीशी मोबाईलशी करूया. एखादा मोबाईल आपण जर त्याची बॅटरी एकदम डाऊन झालेली आहे, 20%च्या आत, 15%, 10, 5%पर्यंत आलेली आहे आणि आपण त्याला तसंच वापरत आहोत, म्हणजे हे कशाशी तुलना होते, आपण नाश्ता न करता आपल्या शरीराला ऊर्जेचा स्तर कमी असताना सुद्धा तसंच वापरत आहोत, तसंच कामामध्ये जात आहोत. तसंच जसं त्या मोबाईलला बॅटरी एकदम 5%वर असताना सुद्धा वापरलं असता कशी अवस्था होती, तर बॅटरीचं लाईफ कमी व्हायला लागतं. तसंच माणसाचं पण लाईफ होईल का नाही. तसंच त्या व्यक्तीच्या वापरणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी तेवढ्या लो बॅटरीला मोबाईल वापरणं, हाय फ्रिक्वेन्सी त्याच्या वेव्ह ज्या असतात त्या पण आरोग्यासाठी घातक असतात. तसंच त्या बॅटरीची क्षमता कमी व्हायला लागते. म्हणजे तुमची पण क्षमता कमी होणार का नाही तुम्ही नाश्ता न करता दिवसभर काम केल्यावर. तसंच ओव्हर हीट होते बॅटरी, मोबाईल ओव्हर हीट गरम होतो. तसं तुम्हाला सुद्धा ताणतणाव येतो, चिडचिड होते. तसंच काही वेळेला अचानक बंद पडू शकतो. म्हणजे तुम्हाला पण आपण मगाशी सांगितले की हृदयाचे प्रॉब्लेम येतात, ब्लड प्रेशर, रक्तदाब वाढण्याचे प्रॉब्लेम येतात. म्हणजे अचानक हार्ट अटॅक सारखे सुद्धा धोके तुम्हाला होऊ शकतात. तसंच बॅटरी फुगते आणि फुगलेली बॅटरी हा धोका असते वापरणं. म्हणून अशा प्रकारचा परिणाम शरीरावर पण तुमच्या आरोग्यावर होत असतो आणि ही बॅटरी खराब होत असते. तसंच तुमचं शरीर सुद्धा खराब होऊ शकतं. म्हणून नियमितपणानं नाश्ता केलाच पाहिजे. म्हणून आजचा हा व्हिडिओचा खटाटोप केला. तर या व्हिडिओमधून जे आपण शिकलो की नियमितपणानं पौष्टिक नाश्ता केला पाहिजे. सकाळी लवकर 8 ते 9च्या आसपास हा नाश्ता केला तर दुपारचं जेवण 1-2च्या आसपास, कारण आपण काय म्हणतो की 2 जेवणामध्ये 5 ते 6 तासाचं अंतर असावं. मग सकाळी जर 8 ते 9मध्ये केलं तर दुपारचा टाईम आपला जो येतो तो 2च्या आसपासचा येतो आणि संध्याकाळचा पुन्हा 6 तास अंतर म्हणजे 8-9 वाजता येतो. तर अशा प्रकारे या वेळापत्रक केलं पाहिजे. काय खाल्लं पाहिजे हे पण आपण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, काय नाही खाल्लं पाहिजे हे पण आपण त्याच्यामध्ये सांगितलं आहे. जर तुम्ही नियमित नाश्ता केला तर त्याचे फायदे कोणते होतात यावर पण आपण चर्चा केलेली आहे. आणि जर नाश्ता नाही केला नियमितपणानं तर त्याचे नुकसान, त्याचे आरोग्यावर तुमच्या तोटे काय होतात यावर पण आपण चर्चा केलेली आहे. आणि याची तुलना आपण मोबाईलची बॅटरी लो असताना जर मोबाईल वापरला तर त्याचे दुष्परिणाम जसे होतात तसेच आपल्या शरीरावर सुद्धा नाश्ता सकाळी न करता कामाला लागणं आणि दुपारी 12-1 पर्यंत काहीही पोटात नसताना काम करत राहणं याचे दुष्परिणाम होत असतात. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं तुमच्या लक्षात आलं असेल की दररोज नियमित नाश्ता करण्याचे किती फायदा आहे, किती महत्त्व आहे. तर हे सगळं महत्त्व ओळखूया, हे सगळे फायदे ओळखूया, ते आपण फायदे आपल्यासाठी आत्मसात करूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल की इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून दे.